दोन रिक्षा एक टमटम तीन टपाक डमडम. अय गंठे इथं बसला वर तू हा अरे साऱ्या गावात हिंडत होतो तुला बघत. कमून. हे सरपंचानी भजे दिले तर खायला. त्यांच्या घरी सवासनी होत्या. हा त्याला एवढ्या गंठनला भजे दे त्याला लय आवडत येते. मग मला बोलवायचं ना जेवायला. मला बोलवलं असतं काय बिघडलं असतं का. अरे बया माणसं असते जेवायला. तिथं हळदी कुंकू लावावं लागत तुला लावावं लागलं असतं मग. मला गुलाल बुक्का लावला असतं मी जेवलो असतो. मग ते जाऊ दे. पुढच्या रविवारी ना गंज जेव घालणार आहे सरपंच. हा ते म्हणले कंट्याला सांग पुढच्या रविवारी जेवायली. हा चालेल. हा हे भजे खाय गरम गरम येतं. आता मला आली झोप मी घरी जाऊन खातो. कुठेही जाऊन घरी जाऊन खाय नाही तर इथं झोपून खाय. वास भारी येतोय बरं का. आलं भारी येतं मी लय खाल्ली येते दाबून. हा ना जाऊ का तुम्हाला बऱ्याच सवसनी जेवायला बोलवलं. मी त्यांचा घरचा माणूस आहे. मला नाही बोलायचं तर कोणाला बोल देन. मला वाटलं तुम्ही साडी बिडी घालून गेलते काय. मी बाहेर बसलो होतो ते बाय आज जेवत होत्या. हा वय हा मग गंज जेवायला नाही येणार तुम्ही. कोण आणि मीच आहे तिथं सगळं करायला. आणि मग डबल जेवणार का आज बी रविवारी बी. अरे मी घरचा माणूस आहे तुला काही कळत करते खाय आमची भजे. हे इथं भजे खाय म्हणे मामलेदार कधी येणार आहे. घरी जाऊनच खावी. कंटाळा आला राव आज. म्हणजे असं आयुष्याला अशी शिथिलता आल्यासारखं झालंय. घोर एकदम असं झालंय की दररोज आपण काही ना काहीतरी करतो हम्म. पण आज जरा जास्तच बोर होते. काहीतरी सुचवणार काहीतरी टाइमपास काहीतरी. कॅरम बिरम आणू काय? नाही हे. नाही लहान पोरासारखं काही खेळत बसा. नाही तर काय? एक काम करतो मी पत्ते आणतो. गॅस कॅट आणायचं. आहा टमाटर बडे मजेदार. अरे पत्ते नाही, आहा पण पैसे टमाटर द्यायचे, बडे शंभर. मजेदार. नाही टमाटर बडे मजेदार. काय खातोय रे? गुलगुली आहे काय? अरे गुलगुल नाही तो भजे दिसत म्हणजे येते हा, त्याच्या हातात पुढं एक आणा भजे आपल्याला. मला बी आज लय भजे खाऊ वाटले. आणू की आपण फाटर खाऊ ना मग. हे बघ आपण लहानपणी जांभळं बाजारातून घेऊ शकत होतो की नाही. हा. तरी आपण कोणाच्या तरी बांधावर जाऊन जांभळं काढून आणायचो. बोरा ती खाण्यात माझे काय वेगळीच असते. बाजारातून विकत आपण काय भाज्याचे काय आपण गोणीभर भजी आणू शकतो. पण हे खाण्यात माझे वेगळी एक घंटेकडून घ्यायला ते नाही हिरसून घ्यायला माझ्याच वेगळी. गांठ्या भाज्या सकट उचलून आणा नाही तर तसे आणा पण आणा पळा. आहा टमाटर बडे मजेदार. नाही टमाटर. ए गंठन गंठन काय रे कुठे चालला भाऊ? मी चाललो घरी. कशाला? आता जाऊन झोपतो ना दुपारची वेळ जरा वाम कुक्षी घेतो. पाहू काय ते काय ते दाखव भजे भजे. पाहू ना. मस्त येतं भाजी. अरे दे ना दोन भजे खायला. येडा आहे का तू? सुद्धा तसं काय जातंय जा रे भाऊ, आपला गंठन तुझा आपलं सरपण एक ए, सोड. नाही पा आईचे भुरटे भजे घ्यायचे म्हणतात. भजे कसले भजे. दोन रिक्षा एक टमटम तीन टपाक डमडम. नाही अजिबात नाही. नाही 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 येत माझ्याकडे. कामल्या कवा येतात काय नाही भजे घेऊन. चेअरमन खाते आणि खुश होते. आले काय तुम्ही? मग खा. वा 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 काय वा, वा. खायचं ते खा. काढा भजे काढा भजे काढा. घ्या 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 घ्या. अरे तुम्ही पण घ्या भजे. वा देत नव्हता तो जाऊ दे. पळू पळू धरला त्याला. अरे भारी टेस्ट लागत राव आज. अजून का अजून का असं हिसकून घ्यायला. खाल्ली खाल्ली आम्ही भजे तुझ्या. सरपंचाला सांगायचं का पोलीसच्या गाडीला फोन करायचा का पोलीसच्या गाडीला. लाव हा का. अहो चोरमन आमच्या भावाला लय येऊन तर झाले म्हणून त्याच्यात उंदराचं औषध टाकलंय. भाज्यात हा मी दोन पुढे घेतले होते भजे. एक मला खायला आणि याच्यात औषध टाकून घेतलं होतं. तेच हिसकून घेऊन पाळले. नको म्हणतोय तरी ऐका नाही. अयो मला तर आता जम चाटायला लागले श्याम. तरी म्हणलं कस काय दिलं वहिनी सहजासहजी. घंट्या आता काय करायचं आता घंट्या? एकच उपाय. हं? जो सगळ्यात फास्ट परत दवाखान्यात जाईन का तोच वाचन. हो, मला का पळता यायचं आता. ए, श्याम थांब ना. ए, मला घेऊन चल ना. ए, मला घेऊन अहो, चल पण ना. तुमच्या नादात आमचं व्हायचं काही. अरे मला घेऊन चल ना. हाय हाय 2-3 हाय याच्यात.
आहा टमाटर बडे मजेदार, लाल टमाटर बडे मजेदार. अयो मला दम लागतोय अयो दम लागलाय अयो पोट बी दुखायला लागलाय अहो चेअरमन श्याम अयो दम लागलाय मला अहो ना आम्हाला जाऊ द्या. अरे मी चेअरमन अहो चेअरमन बिरमन जाऊ द्या पण तिकडं. किती सांभाळलं तुम्हाला कामल्या अयो किती जीव लावला तुम्हाला अयो अयो लय पोट दुखायला लागला अयो अयो कुणीच दिसताना गावात आता मला जावं लागन चला हळू हळू का व्हायना अयो अयो अरे सरपंच, बरं झालं तुम्ही आले काय झालंय काय? विचारूच नका पहिलं दवाखान्यात घेऊन चला मला अहो नेमकं काय झालं ते तर सांगा मग कोणत्या दवाखान्यात ठरतो मी. विष खाण्यात गेलंय विष विष? हा गांठ्यानी गावात भज्यामध्ये विष घालून आणलं होतं गावात टाकायला उंदराला ते आम्ही खाल्लं अयो अहो भजे मीच दिले होते ते. मग तुम्हीच दवाखान्यात घेऊन चला आता. अहो पण तुम्ही कशाला खायचे चेअरमन? आता झाली चूक आम्ही घेतले हिसकून त्याच्याकडून आणि खाल्ले अहो त्याच्यात मी ना माझ्या हाताने झिंक सल्फेट भरलं होतं आणि ते झिंक सल्फेटनी काय होतं माहितीये का? माणसं मरत येत उंदर मरत येत त्यांनी पोटात आग पडते. आग पडली का? आग आग पडली अख्खी आग होऊ राहिली सगळीकडे अयो. मग आता- चला राव तुम्ही बोलण्याची वेळ अहो, नका घालू, चला ते कसं पैसे नसतो का ना मकर दवाखान्यात खर्च करता घरच्यांचा माग राहू दे थोडेफार अरे राहिले तुम्ही तरी असं बोलून आम्हाला पार आमचं खच्चीकरण नका करू खर्ची कारण काय त्याच्यात आता तुम्ही खाल्लायचे म्हणल्यावर तुम्हाला कोणी खाऊ थोडंच घातलंय ते. मी माझा निघतो तुम्ही काही आता दिसत नाही अहो, माझ्या जाऊ राव एवढी काय घाई आहे राव तुम्हाला. डॉक्टर जीव नाही तर मी जाईन आता तो. आलो डॉक्टर नाही तिथं. मग आता काय करू तोपर्यंत काय काय नाही करावं थोडं सहन लागेल? करा हो, सहन करा थोडं. नाही नाही सर व्हायचं नाही आता सरपंच मला जाऊ अहो द्या. चेअरमन मला जाऊ दे तुम्ही आहे ना मला- चेअरमन मी काय सांगतो ऐका. अहो ते भजे चांगले होते. अहो, नाही नाही त्याच्यात औषध अहो होतं. ऐका गांठ्या मला येऊन भेटला तुम्ही भजे हिसकावून घेतल्यावर ते मला सांगितलं मी चेअरमनची मजा केली म्हणून. चांगले भजे होते ते त्याच्यात काही झिंक सल्फेट नव्हतं टाकलेलं. तो मी त्या गोरगरिबाचे भजे हिसकावून खाल्ले म्हणलं तो काहीतरी सोडीन का तुम्हाला काय त्याच्याकडे नाही समजा मॅन पॉवर नाही मसल पॉवर नाही पण त्याच्याकडे काहीतरी आहे ना तुम्हाला धडा शिकवायला. अहो द्या सोडून राव चेअरमन हे धंदे गोरगरिबाचे भजे सुद्धा सोडीनात राव तुम्ही. म्हणजे त्याच्यात काय नव्हतं होय काहीच नव्हतं काय नाही झालं तुम्हाला. हे मानसिक आहे पोटात आग बीक पडली तुमच्या. ह्याला आता जरा सरपंच तुम्ही बोलल्यावर जरा धीर आला बुवा. आता इथून पुढे शपथ घ्या असं काही हिसकावून खाणार नाही कोणाचं. चुकूनही कोणाच्या पैशावर कोणाच्या मुद्देमालावर आम्ही डाल्ला मारणार नाही. चांगली आदल घडवली आम्हाला अहो देवाने एवढं मोठं तुम्हाला धन धान्य सगळं दिलंय शेती दिली हा सोन्यासारखे लेकरं बाळा दिले बायको दिली त्यांच्यात रमण रामना या गोरगरिबाचं कवर खाता. बरं 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 सरपंच चांगला सल्ला दिला हा आगर राहिली